तर आज आहे भाऊचा धक्का आणि या भाऊच्या धक्क्यावर नक्की कोणाची शाळा रितेश भाऊ घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. विशेष करून निक्की आणि अरबाजचं जे खोटं प्रेमाचं नाटक सुरू आहे, या गोष्टीला रितेश भाऊ एक्सपोज करणार का? हे सुद्धा पाहण्यासाठी प्रेक्षक एक्सायटेड आहेत. तर काय काय होऊ शकतं भाऊच्या धक्क्यावर पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि संस्कार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ येणार म्हटल्यावरती रितेश भाऊकडे एक वेगळ्याच अपेक्षेने महाराष्ट्र पाहत असतो. कारण रितेश भाऊ जे आहेत ते कंटेस्टंटची जबरदस्त अशी शाळा घेत असतात. आता गेल्या आठवड्याचा जर का विचार केला तर गेल्या आठवड्यामध्ये अरबाज आणि निक्कीने हद्द पार केलेली आहे. त्यांची फेक लव्ह स्टोरी लोक बघून वैतागलेले आहेत. लोकांच्या सोशल मीडियावरती अशा कमेंट येत आहेत की आम्हाला या दोघांची फेक लव्ह स्टोरी पाहिजे नाहीये, तर ही लव्ह स्टोरी बंद करा. आणि याच फेक लव्ह अँगलबद्दल रितेश भाऊ दोघांना एक्सपोज करू शकतात. त्याचबरोबर अरबाजचा जो डबल ढोलकी गेम चाललेला आहे, म्हणजे वैभवच्या तोंडावर एक बोलायचं आणि निक्कीपाशी जाऊन एक बोलायचं, ही गोष्ट सुद्धा रितेश भाऊ एक्सपोज करू शकतात. त्याचबरोबर निक्की जे अभिजितचा वापर करून घेते त्याबद्दल सुद्धा रितेश भाऊ बोलू शकतात आणि तिलाही जो आहे तो तिकडे एक्सपोज करू शकतात. जो करन्सी टास्कमध्ये जे मारामारी झाली आणि अभिजितला बी टीमनेही मदत केली नाही आणि निक्कीनेही मदत नाही केली, याबद्दल सुद्धा रितेश भाऊ प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. आणि अंकिताने छोटा पुढारीचा जो पाय ओढला त्याबद्दल सुद्धा रितेश भाऊ जे आहे ते अंकिताला बोलू शकतात. त्याचबरोबर बी टीम फक्त अरबाजच्या पाठी जात आहे याबद्दल सुद्धा जे आहे ते रितेश भाऊ बी टीमला एक्सपोज करू शकतात. तर आर्याचा अरबाज कशा पद्धतीने वापर करून घेतोय ही सुद्धा गोष्ट जी आहे ते रितेश भाऊ एक्सपोज करू शकतात. एकंदरीतच काय, अरबाज, निक्की, अभिजित या सगळ्या लोकांची आज शाळा लागण्याची दाट शक्यता आहे. तुमचं काय मत आहे की रितेश भाऊ नक्की आज भाऊच्या धक्क्यावर कोणाकोणाची शाळा घेणार? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.